आता तेवढं काही वाटतं येईल आपण प्रसाद म्हणून घ्यावं. प्रसाद का बघता पाचच वाचायच्या. बरोबर. पुंडलिका गुरुहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. कपिवरे महारुद्र हनुमान की जय. एक रिगाले कपाटी एक रिगाले दीपुटी एकी झाडा घातली मिठी एक संकटी पडेली. आता एकानं म्हणत झाडाला मिठी घातलेली आहे. वानर अनेक प्रकारचे अगोदरच वानर होते. त्याची जात कशी आहे? चंचल जात आहे. आणि हे पाहायला लाल दगदगीत गोळा पाहिलेला आहे. आता काय आलं की आपल्यावर संकट, आपल्याला ह्या ठिकाणी जीव आपला वाचवायचा आहे. म्हणून वानर जे पळाले दरी कपाटी डोंगरे दरी कुठंही जिथं जागा भेटेल तिथं लपू लागलेले आहेत. झाडाला मिठी मारू लागलेले आहेत. पर्वतावर चढू लागलेले आहेत. कुठं तरी जावं आणि आपला जीव वाचवावा अशा प्रकारे वानर पळू लागलेले आहेत. एक भरले दस दिशा एकाचा दाटला घसा एका बोलावे न सुवासा एकी दिवसा सांडीला. आणि मग अशी परिस्थिती झाली त्या वानराची. 10 दिशाला पळू लागलेले आहेत. कुणाचा घसा कोरडा पडला पळून पळून आणि त्या ठिकाणी कासावीस होऊ लागले. कुणाचा श्वास कोंडलेला आहे आणि कुणी पळून 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 दमले आणि कुणीला मूर्छना पण येऊ लागलेले. अशा प्रकारे अनेक प्रकारे त्या ठिकाणी वानराचे हाल होऊ लागले आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते पळू लागलेले आहेत. एक सरसावले युधाशी एक वृक्षाते हातावाशी एक धावणी पर्वताशी सन्मुख रणाशी चालिले. आणि मग त्या ठिकाणी आपापल्या परीनं ते जिथं जागा भेटल तिथं पळू लागलेले आहेत. त्यांच्या जीवाची एवढीच म्हणजे आकांत होता की आपण इथून निघावं आणि कुठंही आपण लपवावं, आपला जीव लपवावा. कुणालाही वाटतंय ना, सगळ्याला म्हणजे कशाचं आहे? आपल्या जीवाचा जास्त प्रेम आहे. माणूस म्हणताय म्हणजे माझं ह्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम आहे, लेकरावर आहे, बायकोवर आहे, मुलावर आहे, सगळ्यावर आहे. पण प्रेम कुणाचं असतंय? खरं आपल्या आपल्या जीवावर प्रेम असतंय, दुसऱ्यावर कुणावर प्रेम नसतंय. अशा प्रकारे त्या वानराची गती झालेली आहे. आपला आपला जीव वाचवण्यासाठी ते पळू लागलेले इथं 10 दिशेला. एकी वळिल्या मुष्टी एक दात खाती करकराटी एकी वळली पुच्छेटी सासुरी दृष्टी देखोनी. आणि ते पाहिलं त्याने आणि पाहिल्यानंतर कुणाची दातकिळी बसू लागलेली आहे. कुणी म्हणजे कुणाची मुरकुंडी म्हणजे त्या ठिकाणी काही बोलत शब्द तोंडातून शब्द निघणा गेला आणि जाग्यावर त्याचे हातपाय असे म्हणजे ढिल्ले पडले. कुठं जावं ते सुद्धा सुधरणा गेलं. अनेक प्रकारची दशा या वानराची झालेली आहे. वानर महाभयभीत इत सतात पळत आती रिक्षी काय दिसत झाले विस्मित सकळीक. आणि मग ते वानर एवढे भयभीत झालेले आहेत. त्यांना काही बोलायला म्हणजे वाचा सुद्धा राहिलेली नाही. त्यांचे गात्र सुद्धा ढिले झालेले आहेत आणि कुठं जावं कुठं नाही हे सुद्धा त्यांना कळना गेलं. कशामुळं? आता तिकडून ते लाल दगदगीत गोळा येऊ लागलेला आहे उत्तर दिशेकडून आणि आपल्या अंगावर पडलं तर काय होईल आपली गती. म्हणून त्याच्यासाठी ते पळू लागलेले आहेत 10 दिशेला. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज भगवान की जय. कपिवरे महारुद्र हनुमान की जय. कोण आहे का आणखी वाचणार? नंतर कोण चालू बघा आमचं त्या हातवडी करा. कोणी वाचणार आहे का? कुंडली गौरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पाऊल ज्ञानेश्वर महाराज की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः.
देखोनी कपीचा कांत क्रोध झाला क्रोधांतिवंत चाप करोनी सज्जित काय बोलत रघुवीर. आणि मग हे वानर सगळे 10 दिशेला पळू लागले. पाहिलं रामप्रभूनं आणि रामप्रभूला वाटलं नक्कीच म्हणजे हे रावणानं काहीतरी यज्ञ सोडलेला आहे आणि हे त्या ठिकाणी वानर जे पळू लागलेले आहेत आपला जीव वाचवण्यासाठी. राग आला रामप्रभूला, हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे आणि ते बघू लागले तर इकडं तिकडं काय येतंय आणि बघू त्याची. अशा प्रकारे रामप्रभूला सुद्धा राग आला आणि क्रोधाने त्यांनी धनुष्य बाण हातामध्ये घेतलेला आहे. सुग्रीव आणि बिभीषण दादी वानरगण स्वस्थ करोनी अंतकरण माझे वचन परिसावे. आणि मग त्यावेळेस हातामध्ये बाण घेतलेला आहे आणि सुग्रीवाला सांगू लागले तर आणि म्हणू लागले तर की मी काय सांगतो ते म्हणजे शांतपणे ऐका. अशा प्रकारे रामप्रभू त्यांना सांगू लागले तर भेने पती वानरगण त्याचे द्यावे अवैदान मायावी राक्षस दारुण येतो धावण आकाशे. सांगू लागले तो सुग्रीवाला की म्हणले हे सुग्रीवा हे मायावी राक्षसाने आपल्यावर एक म्हणजे मोठा असं आता काय इथं म्हणजे आपल्यावर संकट आलेलं आहे आणि त्यांनी काहीतरी सोडलेलं आहे. मग आता हे आपला जीव वाचवण्यासाठी वानर पळू लागलेले आहेत पण तुम्ही निर्भयपणे राहा. अशा प्रकारे त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगू लागले तर रूप धरून दिसा जैसा दिशा अग्नि कल्लोळ मारू आला गोंगा गोळ रूपे विशाळ भासत. आणि मग रूप भयंकर 11 रूप धारण केलेलं आहे. एवढा मोठा शेपटामध्ये पर्वत बांधलेला आहे आणि त्या पर्वतावर सुद्धा काय होती वल्ली होती संजीवनी वल्ली होती. ती सुद्धा म्हणजे लखलखीत असा ते डोंगर दिसू लागलेला आहे. हनुमंत असा लाल भडक असा अग्नीचा गोळा येत आहे असं वाटू लागलेलं आहे. रामप्रभूला वाटलं नक्कीच म्हणजे ह्या रावणानं आता हे आपल्यावर कुठली तरी शक्ती सोडलेली आहे आणि आपण आता हे आपले वानर तर पळून गेले आता ह्याचं आपण काय तर निवारण करावं लागेल म्हणून हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे आणि सज्ज झालेले आहेत. भेळ सावितसे सर्वाचे पळवितसे वानराचे बाणी निवटून मियाची निमिषदार्थ सत्वर. रामप्रभू म्हणू लागले तर की म्हणजे एवढा मोठा धगधगीत असा लाल भडक अग्नीचा गोळा सोडलेला आहे आणि कशासाठी सोडला असेल हे सगळं आपल्याला भेडवत आहे. आणि हे रावण कपट करूनच आपल्या संग काहीतरी युद्धाची ह्याची पद्धत असेल म्हणून आता त्यानं आपल्यावर आणलेला आहे असं लाल भडक असा मोठा अग्नीचा गोळा आपल्याकडे सोडलेला आहे. पण ह्याला काय वेळ लागणार आहे का? एक निमिष न लागता, एक निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लवती का न लवती एवढ्या वेळामध्ये म्हणले त्याचा नायनाट करेल म्हणले त्याचा निपात करेल. ह्याला काय वेळ लागणार आहे का? अशा प्रकारे रामप्रभू म्हणू लागले तर सोनिया श्रीरामचंद्र करावा जव संहार चापी सजिता शरत व कपिंद्र ओळखिला. आणि हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे आणि म्हणून काय गपची बसले का आता त्या धनुष्याला बाण लावणार आणि कानडी ओढणार. एवढ्यामध्येच म्हणजे हनुमंत दिसले कुणाला रामप्रभूला ओळखला आपला भक्त आलेला आहे. असा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. सवे बाण बुची डोंगर जैसा दिशे काढाग्नि रुद्र धरून रूप धरोनी भयंकर ते सत्वर पातला. आणि मग हनुमंत दिसला. कसा दिसला? त्या शेपटामध्ये डोंगर बांधलेला आहे रुद्र अवतार धरलेला आहे. कसा वाटू लागला की म्हणजे यमाला सुद्धा शिक्षा लावेल की काय काही काळापेक्षाही म्हणजे भयंकर रूप दिसू लागलेला आहे. अशा प्रकारे हनुमंतराज म्हणजे ओळखले रामप्रभून. सैन्याचे मेळीकारे गिरी ठेवणे पृथ्वीवरे नामया कपी केसरी वानर भारी चालिला. आणि मग हनुमंतराय तिथं पोहोचलेले आहेत आणि शेपटामध्ये जे डोंगर बांधलेला होता ते पर्वत बांधलेला होता ते खाली ठेवला आणि खाली ठेवून ज्या ठिकाणी वानरगण आहे तिथं ते जाऊ लागलेले आहेत. कशामुळे वानर पळून गेलो ह्याला सुद्धा कारण होतं. वानर भिवून जे गेले तिथली जागा रिकामी झाली आणि म्हणून एवढं डोंगर ठेवण्यासाठी जागा पाहिजे होती ना. मग जागा कुठं ठेवायचा होता एवढा मोठा पर्वत ते सुद्धा कारण आहे. आणि अशा प्रकारे तिथले वानर गेले आणि ते पर्वत ठेवण्यासाठी जागा झालेले पर्वत टेकला आणि हनुमंतराय हंस गतीनं कुठं चालले तर त्या वानराय तिकडे जाऊ लागलेले आहेत. क्षम सांगावे भरतासे उठवे नया सौमित्राचे निदळून रावणाचे अयोध्येशी शीघ्र येऊ
आणि मग सांगितलं भरताला काय सांगितलं होतं, आता आम्हाला कुठं जायचंय, त्या रणभूमीवर लंकेकडे जायचं आहे. मी लक्ष्मणाला उठवायचं कार्य करील आणि हे झाल्यानंतर रावणाला सुद्धा मारून म्हणजे आम्ही सर्व भार कुठं येणार, अविद्येला येणार, हे भरताला मी सांगितलं होतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. कुंडली भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. यशनाची माऊली कुठे आहे ते? ऐका महिला हेच इथं साहित्य मला हा गमर म्हणून घ्या. आज्ञातीत भरत बाण बाणे करोनी आन मन गगना उसळला कुंडली प्रदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आज्ञातीत भरत बाण बाणे करोनियान मन गगना उसळला जान आरदक्षण न लागता. आता त्या हनुमंताला पुन्हा बाणावर बसून पाठवलं होतं, पुन्हा भरतानं पाठवलं होतं आणि ते बाण असा वेगाने यायचा होता, मनाच्या वेगापेक्षाही पुढे जाणारा. आता क्षण मन किती असतंय, त्या अर्ध्या क्षणामध्ये त्या नंदीग्रामाच्या ठिकाणापासून पाठवलं होता भरतानं बाण. इथपर्यंत त्या अविद्येला यायला किती वेळ लागलं, अर्ध्या क्षणामध्ये तिथं येऊन पोहोचला आणि पर्वत ठेवला. पर्वत ठेवल्याबरोबर गगनाच्या मार्गाने ते बाण उसळला. कुठं आता भरताकडे जाण्यासाठी निघालेला आहे. बोळविता भरत बाणाशी बाण उसळला गगनाशी झुत पे आकाशी तेने वेगेशी चालला. बाण निघालेला आहे, गगनाच्या दिशेनं चाललेला आहे आणि भरताच्या बाणाला हनुमंतराय पाठवू लागलेले आहेत. जसं पाहुणे आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडं पद्धत आहे ना, आपण दारापर्यंत जायचं आणि पाहुण्याला वाट लावायचं, अशा प्रकारे त्या हनुमंतरायानं त्या भरताच्या बाणाला वाट लावलं आणि बाण लगेच गगनाच्या मार्गाने उसळलेला आहे. आणि वरी गेल्यानंतर कसा दिसू लागला, चम 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 जशा म्हणजे विजा चमकतात अशा प्रकारे विजेसारखा ते चमकू लागलेला आहे बाण. लखलकी डोंगर जैसा दिस रत्नाकार ठेवून मेळकार सत्वर दर्शना कपिंद्र चालीला. आणि मग त्या ठिकाणी ते पर्वत सुद्धा ठेवलेला होता, ते सुद्धा कसा होऊ लागला, लख 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 पर्वत होता. त्याच्यावर काय होत्या, संजीवनी अमृत ओली होती. मग त्याचा सुद्धा उजेड असा चमचम चमकू लागला आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळे वानर त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. लोटांगण श्रीरामचरणा पुढती पुढती करी नमना नमन सुग्रीवा विभीषणा अंगदास जान नमियला. हनुमंतरायानं पर्वत खाली ठेवलेला आहे, भरताच्या बाणाला वापस पाठवलेला आहे आणि हनुमंतराय आता कुठं गेले, रामप्रभूकडे गेले. ज्या ठिकाणी गुरुस्वामी आहे तिथं गेले आणि साष्टांग दंडवत घातला. साधा नमस्कार नाही, साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि त्या ठिकाणी सुग्रीव आणि नळ नीळ जांबवंत सगळे त्या ठिकाणी होते. अंगद त्यांना सगळ्याला नमस्कार केलेला आहे. नळ नीळ जांबवंत नवीन झुपती समस्त होऊन आती विनीत काय बोलत कपिंद्र. सगळ्याला नमस्कार केलेला आहे, जांबवंताला नळाला निळाला सगळ्याला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नम्रपणे नमस्कार करून थोडं म्हणजे असं नम्रपणे उभं टाकलेले आहेत. असं म्हणजे ताटरपणा नव्हता त्यांच्यामध्ये की मी एवढं कार्य केलेलं आहे, छाती फुगून गर्वानं तिथं समोर उभा टाकले नाहीत, नम्रपणे उभा टाकलेले आहेत. असा प्रकार त्या ठिकाणी हनुमंतानं दाखवलेला आहे. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. बरोबर.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री संभा सदाशिव ओम भगवती रामकृष्ण वासुदेव हरी हरी शक्ती झाली प्रतिहत काहीच नाटवे मत बहुत चुक